आज आपण भालचंद्र नेमाडे यांच्या एका महत्वाच्या कादंबरीच्या विश्वात प्रवेश करणार आहोत, झूल. हो, ही त्यांच्या प्रसिद्ध चांगदेव चतुष्टय या मालिकेतील चौथी कादंबरी. आणि चांगदेव चतुष्टय हा शब्द कदाचित काही जणांना नवीन वाटेल, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे ही 4 कादंबऱ्यांची एक मालिका आहे. या चांगदेव नावाचं एक पात्र ते वेगवेगळ्या रूपांत वेगवेगळ्या काळात आपल्याला भेटत राहतं. आणि या प्रत्येक कादंबरीतून नेमाडे एक प्रकारे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि बौद्धिक जीवनाचा एक्सरे काढतात. अगदी बरोबर. आणि आजचा आपला उद्देश हाच आहे की झूलच्या माध्यमातून आपण 2 मुख्य पात्रांना समजून घेऊया, नामदेव भोळे आणि चांगदेव पाटील. एक आहे व्यवस्थेशी थेट टक्कर देणारा आणि दुसरा आहे त्या व्यवस्थेपासून दूर स्वतःची शांतता शोधणारा. तर आज आपण या 2 मार्गांचा, त्यांच्या संघर्षाचा मागोवा घेणार आहोत. आणि कथेची सुरुवातच एका रेल्वे प्रवासाने होते. मला नेहमी वाटतं की साहित्यातला प्रवास हा फक्त शारीरिक नसतो. नाही, अजिबात नाही. तो एका मानसिक अवस्थेचं प्रतीक असतो. बरोबर. तर या प्रवासातून नेमाडे आपल्याला नामदेव भोळेंच्या मनात नेमकं कुठे घेऊन जात आहेत? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाहीये. नामदेव भोळे आईच्या अस्थी नर्मदेत विसर्जित करून परतत आहेत. त्यामुळे रेल्वेचा तो गडगडाट, तो खडखडाट हा फक्त बाहेरचा आवाज नाहीये, तो त्यांच्या आत सुरू असलेल्या प्रचंड उलथापालथीचा आवाज आहे. त्यांची अवस्था खूपच अस्वस्थ आहे. अर्थात. आणि ही अस्वस्थता केवळ प्रवासातून आलेली नाही. तिच्या मागे खूप मोठी आणि वेदनादायी कौटुंबिक शोकांतिका आहे. हो, त्यांच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं. अगदी. भटक्या धनगर कुटुंबाला शेतकरी बनवण्यासाठी तिने आयुष्यभर केलेले कष्ट आणि मग म्हातारपणात झालेली उपेक्षा, हे सगळं भोळेंच्या मनावर एका जखमेसारखं कोरलेलं आहे. आणि त्या आईच्या आठवणीतला एक तपशील तर माझ्या कायम लक्षात राहिलाय. कोणता? लहानपणी ते आपल्या ताटात मुद्दाम थोडा आमरस शिल्लक ठेवायचे. अच्छा. कारण घरात आधी पुरुष आणि मुलं जेवायची, तर तो उरलेला रस तरी आईला मिळावा, ही त्या लहान मुलाची धडपड. ही गोष्ट वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. हो, आणि हीच संवेदनशीलता पुढे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक गुंतागुंतीचा भाग बनते. इथे भोळ्यांचा एक आंतरिक संघर्षही दिसतो. एकीकडे ते समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत, आधुनिक, बुद्धिवादी, पण दुसरीकडे आईच्या अस्थी विसर्जित करताना त्यांना वाटतं की आपण हिंदू धर्माच्या लाखो पिढ्यांच्या परंपरेचाच एक भाग आहोत. आणि ते स्वतःला प्राचीन भारतीय संस्कृतीचे अँटेना समजतात. हो, तो अँटेनाचा विचार खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ काय होतो नक्की? म्हणजे नेमाड्यांच्या मते भोळ्यांसारखे आधुनिक विचारवंत हे पाश्चात्य विचारांची फक्त नक्कल करणारे नाहीत, तर ते या प्राचीन भारतीय परंपरेच्या जमिनीवर उभे असलेले अँटेना आहेत. अच्छा. जे बाहेरून येणारे नवीन विचार, नवीन ज्ञान घेतात, पण त्याला भारतीय परंपरेच्या मुशीत घालून तपासून पाहतात. इट्स नॉट अबाउट रिजेक्टिंग ट्रेडिशन, बट युझिंग इट ॲज अ फिल्टर. पण भोळे या प्रवासात एकटे नाहीयत. त्यांच्याच डब्यात आणखी एक प्रवासी आहे, ज्याचं आयुष्यही असंच भडकटलेलं आहे. इथे आपली ओळख चांगदेव पाटील यांच्याशी होते. चांगदेव पाटील, शांत, मितभाषी, भोळेंच्या अगदी विरुद्ध. अगदी. भोळे जितके बोलके आणि आक्रमक, तितकेच चांगदेव अंतर्मुख. आणि गंमत म्हणजे ते दोघंही प्राध्यापक आहेत आणि एकाच ठिकाणी पुराणिक कॉलेजमध्ये नोकरीसाठी निघालेत. म्हणजे एकाच प्रवासात एकाच ठिकाणी पोहोचणारे 2 प्रवासी, पण त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे असणार आहेत, याची ही सुरुवात आहे. बरोबर. आणि दोघांच्या आयुष्यात एक गोष्ट समान आहे, पायपीट. हो, भटकंती. भोळ्यांनी शिक्षणासाठी वेगवेगळ्या नातेवाईकांकडे काढलेली वर्ष, अपमान सहन करत केलेला अभ्यास. तर दुसरीकडे चांगदेव यांनी नोकरीसाठी बदललेली अनेक कॉलेजेस. दोघांच्याही आयुष्यात स्थैर्य नाही. एका ठिकाणी बूट स्थिर करण्याची म्हणजे स्थिरवण्याची एक तीव्र इच्छा दोघांमध्येही आहे. आणि त्यांची ही पायपीट त्यांना अखेर पुराणिक कॉलेजमध्ये घेऊन येते. जे कॉलेज म्हणजे फक्त नोकरीची जागा नाही, तर ते जणू काही स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचं एक छोटंसं पण अत्यंत खरं मॉडेल आहे. हो, आणि तिथली उदाहरणं तर इतकी बोलकी आहेत. देसाई नावाचं एक पात्र चांगदेव यांना स्टाफ रूम मधल्या प्राध्यापकांची ओळख करून देतं. तो प्रसंग म्हणजे त्या कॉलेजच्या वास्तवावर केलेलं एक दाहक आणि तिरकस भाष्य आहे. तो अक्षरशः गाईड टूर दिल्यासारखं सांगतो. अगदी. हा बघा, हा तो प्राध्यापक ज्याने संस्थाचालकाच्या नात्यातल्या मुलीशी लग्न करून नोकरी मिळवली. आणि तो दुसरा,
तो तर हुंडा देऊन लागला. हे इतक्या सहजपणे सांगितलं जातं जणू काही ही एक सामान्य गोष्ट आहे. आणि तो तिसरा, जो म्हणे संस्था चालकांना किराणा माल आणि भाजीपाला पुरवून PhD झाला. म्हणजे शिक्षण आणि ज्ञान याची किंमत काय उरलीये हे निमाडे आपल्याला थेट दाखवत आहेत. आणि हे जातीय राजकारण फक्त नोकऱ्यांपुरतं मर्यादित नाही. एका ब्राह्मण मुलीनं मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर कॉलेजमध्ये केवढा वाद होतो. किंवा बिहारमधील दुष्काळग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याच्या नावाखाली ज्या लांबलचक निरर्थक स्टाफ मीटिंग्ज होतात, त्या म्हणजे केवळ संस्था चालकांचं वर्चस्व सिद्ध करण्याचं एक साधन बनतात. तर या अशा सडलेल्या वास्तवाला सामोरे जाण्याचे या दोन पात्रांचे मार्ग मात्र पूर्णपणे भिन्न आहेत. भोळे यांचा मार्ग आहे सक्रियतेचा. हो, भोळे हे एक चळवळे व्यक्तिमत्व आहे. त्यांना ही व्यवस्था बदलायची आहे. त्यांचा राजसत्तेवर, कायद्यावर प्रचंड विश्वास आहे. आणि ते प्राध्यापक संघटनेचे नेतृत्व करतात. बरोबर. ते महात्मा फुलेंच्या विचारांचे समर्थक आहेत आणि या भ्रष्ट व्यवस्थेशी थेट दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे. याउलट चांगदेव, त्यांना या सगळ्या संघर्षापासून, गटबाजीपासून पूर्णपणे दूर राहायचं आहे. त्यांना बैलासारखं जगायचं आहे. हो, तो शब्दप्रयोग त्यांना खूप आवडतो. आपलं शिकवण्याचं काम करायचं आणि शांतपणे निघून जायचं. त्यांना कोणत्याही चक्रात अडकायचं नाही. आणि बैलासारखा हा शब्दप्रयोग किती समर्पक आहे. बैलाला स्वतःची इच्छा नसते, तो फक्त राबतो. चांगदेवला सुरुवातीला स्वतःला असंच अस्तित्वहीन करून टाकायचं आहे. पण माणूस खरोखर बैल बनू शकतो का, हा खरा प्रश्न आहे. अगदी. पण चांगदेव यांच्या या अलिप्त राहण्याच्या प्रयत्नात एक अनपेक्षित वळण येतं. हॉटेलमध्ये त्यांची भेट राजेश्री नावाच्या एका आधुनिक स्त्रीशी होते. हो, स्वतंत्र आणि पाश्चात्य विचारांची, अमेरिकेत राहून आलेली. तिचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे आणि तिच्याशी बोलता बोलता चांगदेवना जणू एक नवीन खिडकीच उघडल्यासारखं वाटतं. त्यांना कळतं की अरे, जगण्याचा एक असाही मार्ग असू शकतो जिथे तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला, तुमच्या निवडीला सर्वाधिक महत्त्व देता. आणि चांगदेव यांच्या या शांत जगण्याच्या इच्छेमागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, जे ते कोणाला सांगत नाहीत. त्यांचा तो आजार. हो, त्यांना छातीत दुखण्याचा आणि थकवा येण्याचा एक आजार आहे. आणि त्यामुळे त्यांचं शांत, स्थिर जीवन जगण्याचं ध्येय अधिक तीव्र वाटतं. आणि याच दोन भिन्न दृष्टिकोनांमुळे या पात्रांमध्ये होणाऱ्या वैचारिक चर्चा खूप महत्त्वाच्या ठरतात, विशेषतः ग्रामीण जीवनावरची. हो, भोळे यांच्या मते ग्रामीण जीवन म्हणजे केवळ कष्ट, गुलामगिरी, अज्ञान आणि रानटीपणा आहे. आणि चांगदेव यांना मात्र त्यात एक नैसर्गिक, अस्सल जगणं दिसतं. त्यांना वाटतं की शहरातल्या कृत्रिमतेपेक्षा गावाकडचं जीवन जास्त खरंय. यावर भोळे त्यांना थेट टोमणा मारतात. हो, तो टोमळा खूप काही सांगून जातो. भोळे चांगदेव यांच्या या मताला लिरिकल म्हणून बाजूला सारतात. लिरिकल म्हणजे काय? तर त्यांच्या मते चांगदेव वास्तवाकडे न पाहता एखाद्या कवीच्या स्वप्नाळू नजरेतून ग्रामीण जीवनाकडे पाहत आहेत. आणि भोळेंच्या या व्यवहारीपणामागे त्यांचे स्वतःचे बालपणीचे खडतर अनुभव आहेत, नाही का? तो डांग्या खोकल्याच्या वेळी झालेली हेळसांड, हो, उपचारांअभावी भावाचा कॉलराने झालेला मृत्यू, या सगळ्या अनुभवांनी त्यांना कठोर बनवलं आहे. त्यांच्यासाठी जगणं म्हणजे एक संघर्ष आहे, ज्यात अशा लिरिकल विचारांना जागा नाही. आणि स्त्री स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही हा विरोधाभास अगदी स्पष्ट दिसतो. हो, एकीकडे भोळ्यांची आई आणि नंतर त्यांची पत्नी यांचं पारंपरिक कष्टप्रद जीवन आहे आणि दुसरीकडे आहे राजेश्री, पूर्णपणे स्वतंत्र, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी. गर्भपात कायदेशीर असावा की नाही यावरच्या चर्चेत हे मतभेद अगदी टोकाला जातात. भोळे सुधारणावादी आहेत, त्यांना वाटतं की कायद्याने बदल घडायला हवा. त्यांचा भर व्यवस्थेवर आहे, तर चांगदेव आणि राजेश्री यांचा भर वैयक्तिक निवडीच्या स्वातंत्र्यावर आहे. अगदी. कायदा असो वा नसो, निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्या व्यक्तीचा असावा, यावर ते जोर देतात. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते, झूल ही कादंबरी केवळ दोन प्राध्यापकांची गोष्ट नाही. या दोन पात्रांच्या प्रवासातून निमाडे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील समाजाचे, विशेषतः शिक्षण क्षेत्रातील जातीवाद्याचे आणि अस्तित्वाच्या शोधाचे एक व्यापक आणि चिकित्सक चित्र आपल्यासमोर उभं करतात. दोन्ही पात्र, त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगवेगळे असले तरी एकाच गोष्टीसाठी धडपडत आहेत, स्वतःचे स्थान शोधण्यासाठी, किंवा कादंबरीच्या भाषेत सांगायचं तर बूट थीर करणे यासाठी संघर्ष करत आहेत. एकाला व्यवस्थेशी लढून स्थैर्य हवंय, तर दुसऱ्याला व्यवस्थेपासून अलिप्त राहून ते मिळवायचं आहे. प्रश्न हा आहे की यापैकी कोणता मार्ग खरा आहे, की दोन्ही मार्ग अपुरे आहेत? आणि हाच प्रश्न आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातो. कादंबरीचा हा भाग संपताना चांगदेव एक अनपेक्षित निर्णय घेतात. हो, जे आत्तापर्यंत त्यांना टाळायचं होतं
तेच ते करायला लागतात. ते कॉलेजमधील सर्व लहान मोठी अनावश्यक कारकून पातळीवरची कामे स्वीकारायला सुरुवात करतात. आणि त्यामागे त्यांची एक विचित्र भूमिका आहे. त्यांना वाटतं की या व्यवस्थेच्या चिखलात पूर्णपणे उतरल्याशिवाय तिला आतून समजून घेता येणार नाही. वरवर राहून टीका करणं सोपं आहे, पण त्या व्यवस्थेचा एक भाग बनून ती कशी चालते हे पाहिल्याशिवाय तिच्यावर मात करता येणार नाही. आणि इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. व्यवस्थेला अशा प्रकारे शरण जाणे, तिचा भाग बनणे म्हणजे हार मान्य आहे की अशा सदोष जगात स्वतःचे स्थान आणि आवाज शोधण्याचा तो एक वेगळा, अनपेक्षित आणि कदाचित अधिक प्रभावी मार्ग आहे.